बिदाल रस्त्यावरून येणारा तहसील कार्यालयाकडचा हा रस्ता म्हणायचं का, आपल्याला प्रश्न पडला असेल. पण खरंच हा रस्ता आहे का ते पाहू शकतो आपण. ज्या बिदाल रस्त्यावरून आणि शासकीय क्रीडांगणापासून जो रस्ता तहसील कार्यालयाकडे येतो त्या ठिकाणी जी दुरावस्था झालेली आहे, तर ही दुरावस्था का झालेली आहे, तर दहिवडी नगरपंचायतीच्या अंतर्गत जी मिशनच्या पाईपलाईन कामासाठी जो रस्ता उकरण्यात आला, हा रस्ता खरं तर पूर्ववत चांगला होता, अतिशय व्यवस्थितरित्या असणारा हा रस्ता, आणि या रस्त्याची संबंधित ठेकेदारानं ही अवस्था केलेली आहे. यामुळं या ठेकेदारानं जो काय पाईपलाईनसाठीचा रस्ता उकरला, तो रस्ता खरं तर पूर्ववत करून देणं गरजेचं होतं. सध्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, दहिवडीतून बिदालकडे जाणारा हा रस्ता आहे, आणि त्याच्या पलीकडे जी मोठी इमारत पाहताय ती मोठी इमारत शासकीय क्रीडांगणाची आहे. ज्या काही शासकीय क्रीडांगणावर अनेक दहिवडीतील नागरिक असतील, त्याचबरोबर आबालवृद्ध असतील, लहान मुलं असतील, इथं व्यायामासाठी आणि अगदी तिथं संध्याकाळच्या वेळेला फिरण्यासाठी सुद्धा येतात. मग त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या ठिकाणावरून प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर इथं शाळा आणि कॉलेजकडे जाणाऱ्या किंवा या ठिकाणी जे काही अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मधल्या लोकांना, महिलांना, मुलींना या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळं हा रस्ता या रस्त्यावरून येत असताना खरं तर प्रत्येकाला कसरत करावी लागते. आणि माझ्या पाठीमागे आता तुम्ही पाहू शकता, जो रस्ता खडबडीत झालेला आहे त्या रस्त्यावरून आबालवृद्धांना चालताना खूप त्रास आणि मेहनत घ्यावी लागते. त्यामुळं हा रस्ता खरं तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं पूर्ववत करणं गरजेचं होतं. कारण तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, या दोन्ही कार्यालयांच्याकडे जाण्यासाठी हा मध्यावधी रस्ता आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता, काही महिला, काही युवती या ये जा करत असतात. त्यामुळं त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं पाईपलाईनच्या कामासाठी रस्ता उकरला खरा, पण उकरायच्या अगोदर या रस्त्याची जी अवस्था होती ती त्याच पद्धतीनं खरं पूर्ववत करणं गरजेचं होतं. मात्र नगरपंचायतीनं सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दहिवडी शहरामध्ये एसटी बस स्थानक परिसर असेल, कर्मवीर पुतळा असेल, बाजार पटांगण असेल, फलटण चौक असेल किंवा मायनी चौक असेल, या संपूर्ण दहिवडी शहरामध्ये ही पाईपलाईन गेलेली आहे. खरं तर पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पाणी मिळणार आहे आणि या पाण्याचा उपयोग सगळ्यांना होतोय. मात्र हे पाणी मिळत असताना सर्वसामान्यांच्या जो रोजचा ये जाण्याचा रस्ता आहे किंवा अनेक ठिकाणी गल्लीबोळातून जे रस्ते झाले होते त्यातून ही पाईपलाईन जाऊन प्रत्येक घरात कनेक्शन मिळणार आहे. मात्र या रस्त्यांची दुरावस्था जी झालेली आहे संबंधित ठेकेदाराकडून, तर त्या ठेकेदाराकडून या रस्त्यांची व्यवस्था होणं सुद्धा गरजेचं होतं. मात्र नागरिकांची तारांबळ या ठेकेदारामुळे उडालेली दिसते. त्यामुळं नगरपंचायतीनं तात्काळ लक्ष घालून हे रस्ते पूर्ववत करावे अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. तर दहिवडी शहरातला हा एक प्रमुख भाग म्हणावा लागेल आणि या ठिकाणी सतत ये जा असते. मग त्यामुळं दहिवडी नगरपंचायतीने संबंधित ठेकेदाराकडून हा रस्ता पूर्ववत करणं गरजेचं होतं. आपण पाहू शकता, अशा मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा इथून जातात. मात्र इथून जात असताना त्यांचीही कसरत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या ठिकाणी असणारा जो रस्ता आहे तो आपण खचखळग्याचा, मोठमोठ्या दगडांचा आणि अडथळ्यांचा आहे हे आपल्याला आता स्पष्ट दिसतंय. त्यामुळं ज्या ठेकेदाराकडे हे जल जीवन मिशनचं काम होतं, ज्या ठेकेदाराने हे काम पूर्ण केलं मात्र रस्ता तसाच ठेवला, त्या ठेकेदारानं खरं तर हा रस्ता पूर्ववत करणं ही नागरिकांची मागणी आहे. आपला आवाज न्यूज साठी कॅमेरामन अमोल वायदेंडेसह संदीप जाठार, दहिवडी.